खादी कधीही स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही. आपल्या देशात खादीला खूप महत्त्व आहे. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की हिंदुस्तान की आज़ादी सभ्यता अहिंसा और किसानों का कल्याण खादी में है. खादी हे केवळ वस्त्र नसून एक विचार आहे आणि हा विचार व्यवहारात आणणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी खादीला प्रचंड महत्त्व होतं, मात्र दुर्दैवानं राजकारण्यांनी खादीला वेगळं स्थान दिले. मात्र असं असलं तरी खादी आज सर्वसामान्यांची झाली आहे. आपण खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, असं रवींद्र साठे यांनी सांगितलं. विद्याप्रसारक मंडळाचे के ग जोशी कला व ना गो बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, ठाणेचे जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग खादी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी खादीचा प्रवास प्रगतीकडे स्वावलंबन या विचारावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. यावेळी खादी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी, असं साठे यांनी नमूद केलं. ब्लेझरऐवजी खादीचा झब्बा घाला, पुष्पगुच्छाऐवजी खादीच्या रुमालांचे पुष्प भेट म्हणून द्या, यामुळे खादी घरोघरी पोहोचेल. खादीचा आत्ताचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. खादी महाग आहे की मानसिकता आता सोडावी लागणार आहे. सिद्धिगिरी कारागीर ज्ञानपीठाचे समन्वयक वसंत कुमार यांनी खादीचा प्रवास खूप जुना आहे. पूर्वीची खादी एक मंत्र होती, तर आताची खादी तंत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यावेळी या राष्ट्रीय परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर संगीता मोहंती, डॉक्टर नमिता निंबाळकर आदीही उपस्थित होते. सब मिलके आज भिवंडी नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोल नाका आणि बॉम्बे ढाबा हॉटेल जवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेला सिमेंट स्लॅब आज खाडीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी, अपघात किंवा मृत्यूची नोंद झाली नाही. हा मार्ग यापूर्वी टोलनाका रस्ता म्हणून ओळखला जात होता. स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता उपाययोजना केल्या. संबंधित विभागांनी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचं काम हाती घेतले. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण MMR क्षेत्रात विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात ठाणे परिवहन सेवेच्या बसेसचा वापर करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी, बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा अशा कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवली या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्याकरिता ठाणे परिवहन सेवेकडून 300 बसेस मागवण्यात आल्या होत्या. नवी मुंबई येथे उल्वे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी TMTच्या 200 पेक्षा अधिक बसेसचा वापर करण्यात आला. मुलुंड चेकनाका या परिसरात बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुण बेरोजगारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याकरिता 50 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तर बोरिवडे येथील कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या ठिकाणी देखील नागरिकांना घेऊन जाण्याकरिता TMT प्रशासनानं 250 बसेस या कार्यक्रमासाठी दिल्या होत्या.
विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याकरिता TMTच्या 50 पेक्षा अधिक बसेस देण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून देशभरातील 50,000 गावांमधील 65 लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द, घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील, तसंच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल, तसं त्यांनी नमूद केलं. प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना बँक कर्ज मिळवणंही सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केले. शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना 50 ते 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवलं, परंतु पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावांच्या समृद्धीला चालना दिल्याचं सांगितलं. गाव समृद्ध झालं की देश समृद्ध होतो, म्हणून देशाचा विकास गावांपासून सुरू करायला हवा, असंही त्यांनी अधोरेखित केलं. स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे तसंच इतर मान्यवर, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील लाभार्थी, शेतकरी, उद्योजक आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खरं म्हणजे आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे. कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाईन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. जवळपास 50,000 गावांमध्ये 65 लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्या जागेची, आपल्या घराची हद्द, सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे, ते आज संपुष्टात येतील. आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल. आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं, एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं, आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं, आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे. आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती, परंतु 50-60 वर्ष जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं. परंतु 2014 पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि 2022 मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याला मूर्त रूप या ठिकाणी आलेलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
चिरीमिरीची अपेक्षा नको, पगारात भागवा. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचा अधिकाऱ्यांना घरचा आहेर. सरकारी काम आणि 6 महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही, अशी जनतेची धारणा झाली आहे. जनतेची ही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानं दिला आहे. राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती काल महासंघाचे सल्लागार ग.दी. कुलते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या निमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तकीच्या प्रकाशनानं करण्यात आलं. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भागवा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं. काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही असं होता कामा नये. तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो, तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते. त्यामुळेच महासंघानं राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं. तसंच चिरीमिरी घेताना सापडलात तर कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचं असल्याची पुष्टीही कुलथे यांनी यावेळी जोडली.